तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग आपण यासाठी काढतोय की आपला एक मित्र आहे, मानलेलं तर नाही मी, पण आता काय अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. चिटाकलाय बळाची येऊन माझी पर्सनॅलिटी बघून. त्याच्यामुळे आता मी तर बड्डे आहे त्याचा आज. संगमनेरचा आहे तो, एकाच ऑफिसमध्ये कामाला आहे आम्ही. तर त्याच्यामुळं त्याला काय पुण्यातलं एवढं माहीत नाही आहे. तो बोलला चल मी करतो खर्च कुठंतरी चांगल्या ठिकाणी घेऊन. त्याला आता इथं वेट एन्जॉयला घेऊन आलो आहे. वेट एन्जॉयला आणलं आहे. 5-6 जण आहे आम्ही टोटल. आमच्याबरोबर 2 मुली पण आहेत, म्हणजे त्या डॉक्टर आहेत. आणि आम्ही दोघं एकाच ऑफिसला. आणि एक दुसरा एक मित्र आहे जय म्हणून. जय. तर आम्ही आलो या गाडीवरती. गाडी दाखवतो तुम्हाला. गाडी दाखवतो आपली. ती गाडी आणली आम्ही. अरे ना गाडी आमची. तर ते अनुभव नसल्यामुळे त्यांनी काय केलं, कपडे घेऊन नाही आले. ते मी माझा ड्रेस घेऊन आला, तर ते बाहेर कपडे घेता आहेत नवीन. काय म्हणलं तुम्हाला घ्यायचे तर. आज मंगळवार आहे आज. आम्हाला वाटलं की सॅटर्डे संडेलाच फक्त गर्दी असेल. तुम्ही आज पाहू शकता पूर्ण पार्किंग फुल झाले. हे पहा, विकेंड असो नाही तर वीकडे असो, पूर्ण फुल झालेलं आहे. जाऊ आता. आपल्याला काय बकऱ्या मागे दररोजच पाण्यात फिरत असतो मी, पण आज आलोय. तर आता आपण आलोय वेट एन्जॉयच्या बाहेर. पाहू शकता बाहेरून नजारा कसा आहे. सगळे आतमध्ये गेलेले आहेत. का लय लेट झालो आम्ही, 1:45 वाजले. एवढं लेट नाही यायला पाहिजे खरं म्हणजे. कारण वॉटर पार्क 2 वाजेपर्यंत, 2 पार्टमध्ये आहे. किंवा वॉटर पार्क 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर अम्युजमेंट पार्क आहे. पाहू आता काय होतंय. ते अजून कपडेच घेत आहेत बाहेर. तर एंट्री केली आपण आता. हे पहा, वेट एन्जॉयवाल्यांनी आपल्या हातात बँड बांधलेला आहे. एंट्री केल्यानंतर पाहू शकता आतला एरिया. आपल्याला एका एंट्रीला पडले 1533. त्याच्यामध्ये अम्युजमेंट पार्क प्लस वॉटर पार्क दोन्हीमध्ये पण आपण जाऊ शकतो. पण एकदा वॉटर पार्कमधून तुम्ही एंट्री एक्झिट केल्यानंतर परत वॉटर पार्कमध्ये नाही येत आहेत. त्याच्यामुळे जे आहे ते अगोदर वॉटर पार्कमध्ये कंप्लीट करायचं. हे पाहू शकता आपण आता आतमध्ये एंट्री मारली आहे, कपडे वगैरे चेंज करून. चप्पल ठेवायची जागा होती की आतमध्ये? लॉकर रूममध्ये करते. आतमध्ये लॉकर रूममध्ये बॅगा वगैरे ठेवल्यात आपण. आता मोबाईल वगैरे सगळ्यासाठी पॉकेट वगैरे आहे.
कहने लगे मुझसे पापा फ्रेंड घ्यायचा फ्रेंड 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 चालू कर ए कुठे चालला? चाललोय वरती हे बघ किती मोठं आहे तिकडे बघ चल तिकडे जायचंय आपल्याला कसली घुंगडी आपली घुंगडीतच येणार आहे खाली तर ही आहे आता आपली लेझी राईड पाहू शकता लेझी राईड मध्ये हे पहा लेझी राईड कशी आहे एकदम पाण्याचा प्रेशर सोडलाय पूर्ण एक राऊंड आहे हा ज्याच्यामध्ये एक राऊंड आता इथून पाणी सोडले त्यांनी जास्त आता इथून आपल्या ट्यूबला स्पीड भेटेल एक जबरदस्त इंजिनिअरिंग आहे यांची हे पाहिलं पाणी अरे बाप रे मी एकटाच पुढे आलोय सगळे पाठीमागे राहिलेत याच्यात जर मोबाईल गेला ना गेलाच पाण्यात पाटील नमस्कार तर आता आपण अम्युजमेंट पार्ककडे चाललोय अम्युजमेंट पार्क त्याच्यासाठी दोन्हीसाठी एकच आपल्याला बँड दिलेलं आहे त्यांनी आपलं बिल हरवलंय आता काय करतायत काय माहित वॉटर पार्क झालं आहे आपलं तर मित्रांनो हे पहा अम्युजमेंट पार्क कसं आहे सगळ्यात डेंजरस राईड आहे तिथं खूप मोठा एरिया आहे तुम्हाला आहे ना दिवसभरात जर नियोजन करून आलं ना तुम्ही तरच पैसे वसूल आहेत आपण एखाद्या पॉईंटला जर जास्त कनेक्ट झालो ना तर तिथंच आपला वेळ भरपूर जातो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी असा वेळ ठरवून यायला पाहिजे किती वेळ द्यायचा प्रत्येक ठिकाणी यश बसायचं का त्याच्यात तुला त्याच्यात बसवायचा यश त्या वरच्या इसमें बैठेंगे मैं याच्यात तुझा घोडा पोरगा गाडी. असणार आहे. हाँ ये भैया को लेके इनको लेके जाओ इसमें चलते हैं इसमें तर मित्रांनो आता ते वाइंड मिल जे होतं ते आपलं झालेलं आहे लय डेंजर होतं ते
अजून आपलं हे बाकी आहे, हे वालं पण बाकी आहे. आता आपण इथं जातोय, इथपर्यंत टावर एवढा मोठा आहे. वेळ पण भरपूर झालाय, 6:30 वाजलेत आता. पावसाचं वातावरण पण झालं, त्याच्यामुळं आपल्याला सगळा राईड आवरणार नाहीत. आमचा वेळ नाही त्या ठिकाणी जास्त गेलाय, त्याच्यामुळं यांनी राईड वगैरे बंद करतीलच आता ते. पण वातावरण एवढं भारी झालंय ना, एक नंबर वातावरण झालंय. आपलं तरी पण आहे ना, तरी 70% झालं असेल, 30% राहिले. आणि जे राहिले ते एकदम चांगलं राईड राहिलेले आहेत आपले. तर आता 7:30 वाजले. पाऊस चालू झाल्यामुळं राईड सगळं बंद केलं त्यांनी, कारण रिस्क नाही घेऊ शकत. हे पाहू शकता, पाऊस चालू झाला. सगळ्या राईड जशा पाऊस चालू झाला तशा बंद करून टाकले त्यांनी. तर आता आम्ही पण जसा पाऊस थोडासा कमी होईल निघायचं काम करतो.